पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। काल रात्री नेमकं काय झालं मला पण कळत नाही काय झालंय। रात्री जाग आली म्हणून मी बाहेर आलो, तिथे सगळे उभे होते। कुठून तरी ना सामान हलवण्याचा आवाज ऐकू येत होता, पण नेमका कुठून तेच कळत नव्हतं। मग लक्षात आला आवाज कुठून येतोय। आम्ही सगळे त्या दिशेने गेलो। दार उघडलं तर हा कपाट भिंतीच्या त्या बाजूक होता। हे कसं इला? कोण आहे? तिथे कोणीच नव्हतं। पांडू, तुझं हे हसणं ना बंद कर जरा। एका खोलीतल्या गोष्टी त्या त्या जागेवर नसतात आणि आत कोणीच नाही। दॅट्स इम्पॉसिबल। मला सुद्धा हे कळलं तेव्हा वाटलं की हे नाही होऊ शकत, पण हे झालंय। वता 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 असा काय होतंय ता माका काय माहित। पांडू, काल रात्री खोलीतलं जे सामान हलत होतं ना त्याबद्दल बोलतोय आम्ही। हा ता काय वता असा होता। हैसला सामान थंय जाता, थैसला हय जाता, पैसे पण जातात पैसे। पूर्वत आहे तो गावातलो पोलीस पाटील, त्याच्या घरातले पण एकदा पैसे गेले होते कपाटातले, पण कपाट बंद होता। तुला कसं माहितीये? पैसे गेले ना तेव्हा मी तयच होतय। त्यांका वाटलं मी पैसे चोरलोय मारल्यानी, माका लय मारल्यानी। नंतर त्यांका कळला या बोलताचा कपाट बंदच होता ना, मी नाही चोरलोय पैसे। लय वाईट असतं या। भांड्यांचा पण असाच होता। भांडी असतात ना रात्री धुवून ठेवलाव ना की सकाळी त्याच्यावर खरखटा दिसता। काय म्हणतात ते का माहिती आहे? बानामती, बानामती म्हणतात। लय वाईट असता। काय चाललंय हे? पांडू, काय सांगतोयस यांना? काय काय आता सांगत होतास ना, बंद कपाट, भांडी। ता काय ता वहिनी काय असतं काय बोलू नकोस आर्चिस। हे सगळं ऐकण्यासाठी तू इथे वर येऊन बसतोस? तसं नाही का मामा, पण काही बोलू नकोस आता। पांडू, जा खाली जा। जाते जाते खाली। अभिराम, पूर्वा, या घरात तुम्हीच दोघं शिकलेले आहात। निदान तुम्ही तरी इतरांसारखा विचार करू नका ना। वहिनी, खरं सांगू, मला ना काय करायचं तेच कळत नाही। आणि एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा?
जे दिसतं त्याच्यावर. जे दिसतच नाहीये त्यावर का विश्वास ठेवायचा? काकी मग हे सगळं का होतंय? ते सगळं काय आहे, कोण करतंय ते बघावं लागेल. हे मॅनमेड आहे. सो प्लीज घाबरू नका. दारा खिडक्या उघड्या ठेवा. आणि आर्चिस, या सगळ्यावर तू विश्वास ठेवायचा नाहीयेस. ओके मामा. माधवा, अरे दत्ता, काय म्हणतोस? वहिनी नाही म्हणून इलंय, बोलूचा होता. अरे मग बोल ना, बस बस. नाही ठीक आहे, बोल. काय रे माधवा, एवढा सगळा घरात होता हा, आता कोणामुळे? तुका काय वाटतं? घरात जे काय होतंय ते मी बघतोय, पण कोणामुळे होतं ते मी कसं सांगू शकणार ना? माका माहित आहे. काय तुला माहितीये? होय, कोणामुळे? या सगळा त्या सुशल्यामुळे होता. काय? रघु काकण नाही काय त्याका घराबाहेर काढू सांगितलेला? हो. तेव्हा त्याका घराबाहेर काढला नाही आणि आता आपण भोगता. मग काय, आता त्याका घराबाहेर काढू खोया? अरे पण माका माहिती आहे तू काय सांगणार असतं. त्याचा मृत्यूपत्रामध्ये नाव हा ह्या घरात राहू शकता, होय ना? हो, पण कधीपर्यंत? त्याचा लगीन होईस तर. म्हणजे? होय, सुशल्याचं लगीन लावून द्यायचं. अरे पण सुषमाचं लग्न कोणाबरोबर लावून द्यायचं? त्यानंतर बघू, पण तू जरा मनावर. हे बघ, खरं सांगू, मला हे पटलेलं नाही, पण आता तू म्हणतोयस मग ठीक आहे. तू तयार आहेस ना, मग झाला. तर बघू काय करायचं ते. मी आणि सरिता रघु काकांका भेटून कामाक लागतो. पण माधवा, या सगळा वहिनी कळूक नको. काय? हो हो, नाही कळणार. माका जाग गेली तशी मी ह्यांका उठवलंय. मग दत्ता भाऊ उठले काय? अगो उठतच नव्हते, मी उठून घातलंय. ह्यांका सांगितलंय, अहो आवाज ऐका. कोणतरी कसला तरी सामान घेऊन जाईत असल्यासारखा आवाज येत होता. मी ह्यांका म्हटलंय खाली जाऊया. मग आम्ही दोघा जण खाली गेलाव. बघताव तर कोणच नाही खाली. सगळी जना डाराडूर झोपलेली. पण माधव दादा आणि निलिमा वहिनी इल्यो ना खाली. कितीतरी वेळाने इली. तवसर आम्ही दोघा जणाच होता. खालून कसलो तरी आवाज येत होता. मग कळला त्या खालच्या खोलीतून आवाज येता. कसला तरी सामान सरकवल्यासारखा आवाज. आता आत कोण जाणार आणि कोण सामान सरकवणार? तवसर सगळी खाली इलेली. मी ह्यांका म्हंटलंय, अहो बघा आत काय चालला आता. पण दरवाजा तर माधव दादाने उघडले नाही ना. वय गो, हे जाईत होते, पण त्यांका हाऊस ना सगळीकडे पुढे पुढे करूची. आणि तुका माझ्या ह्यांचा ठाऊखा ना, सगळीकडे मागे रावले मागे. आणि आता कोण पुढे गेला असा विचारल्यान तर सगळी जना माधव भाऊजींचं नाव घेतील. आत काय होता? अगो हा असा सामान, हय असला थय, थय असला होय, अवस्था झालेली. काय सांगतास? एक वस्तू जागेवर नव्हती. तशात एक खुर्ची सरकली. कशी सरकली, कोण सरकवला, कशाचो पत्ता नाही. अगो बाय, काय चाललेलं? हे बघ, हे इले विचार यांका. कसला? काल रात्रीचा. त्यानंतर सांगतय, पारायणच करतोय मी. यमुना, आधी तू बाहेर जा, कपडे वाळीत घाल. ते तसेच पडलेले आहोत.
अहो तुमका चाय देऊ काय? काय नको हा? आधी मी काय सांगताय ताई, आपल्या एक रघु काकांकडे जायचा हा. कित्या? माझा माधवाशी बोलणं झाला सुशल्याच्या लग्नाचा. मग काय म्हणाले ते? तो तयार हा, त्याची काही हरकत नाही. पण जाऊ बाय? त्यांना काय माहित नाही हा. माधव म्हणला तुम्ही करशाल तर बरोबर हा. चल लवकर. हा, ही माझी भाजी एवढी साफ करून झाली की जाऊ? मी करते इल्यावर, आधी चल. हा अहो, पातळ तरी बदलू दे. छान दिसता, चल आधी. अगो बाय माझी, चला. कौन आता है? मी आहे ग आजी. अगो तू थैसून काय बघी होतो? आजी एवढे दागिने? म्हणजे आता तू माझ्यावर नजर ठेवून हा काय? तसं नाही ग आजी, पण तुझ्याकडे एवढे दागिने आहेत आणि आईकडे काहीच नाहीयेत. तिला हवं तेव्हा ती तुझ्याकडून घेते आणि परत तुला देते, पण तिचे असे काहीच दागिने नाहीयेत ग तिच्याकडे. आता हे सगळे तेका देऊन टाकू? तसं नाही, पण तिच्या वाट्याचे दागिने तिला दे ना. तिची खूप इच्छा आहे ग. इच्छा प्रत्येकाची हा, पण प्रत्येकाक त्याच्याच वाट्याचा मिळतला. हे दागिने घेऊन मी काही जाऊचे नाही. अगो पिढ्यान पिढ्या वापरलेले दागिने आहेत, जपूक होत. हाक देवा. रघु काका, रघु काका. कोण हा? इलय इलय. अरे दत्ता, आज जोड्यानी. अरे माका वाटला धाकट्याच्या लग्नाची पत्रिका घेऊन इलो. नाही रे, मस्करी केलंय. माका काय ठाऊक नाही. ता घरात इल्यावर काय जायचा? काका आधीचा घरात हा, त्याका बाहेर काढूचा लागत ना. कशाबद्दल बोलतोय तुम्ही? तुम्हीच सांगितलं होतस ना सुशल्याक बाहेर काढूक. होय, पण तुमची जावबाई ऐकत तेव्हा ना. काय होता आता बघतात ना. त्यांचा सोडा हो, त्यांका सांगून पटणार नाही. पण माका माहित हा, तुम्ही म्हणालास पूर्व तर ती पूर्वच असता. ही पश्चिम ना असा विचारायचा नाही. दत्ता, तुझी बायल खूप हुशार दिसता रे बा. होय, त्यानं एक उपाय सुचवल्या, सुशल्याक बाहेर काढूचा. कसा बाहेर काढतलं? त्याचा लग्न लावून दिला तर. अण्णांनी तसं लिहून ठेवलेला हा. त्याचा लग्न होईपर्यंत तो घरात राहील, पण जर आपण लग्न लावून दिला तर ती अवधासा घराबाहेर जाईल. बरा बरा, चांगला. हा, मग आता तुम्ही पण त्याच्या लग्नाचा कायदा बघा. एवढा फक्त करा. ही पिढा तुमच्या घरातून बाहेर जायत ना, तेव्हाच सगळं व्यवस्थित होईल. आणि तेव्हाच मी तुमच्या घरात पाऊल टाकीन. तिची पिढा अडून ठेवल्यानी हा. काहीतरी करू भया.
माका बोलूचा हा तुमच्याशी. वेळ नाहीये मला. वाईट जरा वेळ काढशाल तर बरं वयात. बोल. या बघा, मी तुमका आधी पण सांगितलंय, तुम्ही जरा पुढाकार घेवा आणि वाटणीचा कायदा बघा. हे बघ सुषमा, प्रॉपर्टी ही सगळ्यांची आहे. पण सगळी जण तुमच्यासारखं विचार नाही ना करत. तुम्ही शिकलेले हास, तुमका त्यातला कळता म्हणून तुमका सांगते. घरात बाकीच्यांशी बोलून पण काय होणार नाही हा, आणि मी बोललंय तर कुणी काही ऐकणार पण नाही, या माका माहित हा, म्हणून तुमका सांगते. हे बघ, माझं जे काम आहे ना ते मी नक्की करेन, आणि तुला या घरात राहायला मिळतंय ना, मग बाकीच्या गोष्टींमध्ये नको पडूस तू. इतर गोष्टी काय चालयो, माका जरी या घरात रावक मिळाला तरी पण माका माझं वाटो मिळूक वयो ना, म्हणून बोलूक लागतला. तुमच्या भांडणात माझं पण मरण होता. कुणाचीही भांडणं होत नाहीये. काही प्रोसिजर असतात, त्या व्हायला वेळ लागतो. पण ह्या वेळ कमी होऊ शकता ना, जर तुम्ही जरा जोर लावलास तर. बघा, सगळीच जण मोकळी होतील. आई तू अभिरामा, तुझी परीक्षा जवळ येईल. हा अभ्यास कर. हो. माका माझो वाटो मिळत, तो मिळाल्याशिवाय मी या घरातून बाहेर पडणार नाही. आई तुम्ही थांब असाच. काय करताय आई? थांब गो. आई ही चेन? अगो तुझी हरवली ना म्हणून आणले. अहो आई, पण माझी चेन हरवली म्हणून तुम्ही तुमच्याकडची कशाला द्यायची? रवान दे. तसं नाही आई, पण ती चेन मला माधवनी लग्नानंतरच्या वाढदिवसाला दिली होती, म्हणून जरा वाईट वाटलं ती चेन गेल्याचं. खरं तर ती चेन मी फारशी घालतही नव्हते. त्या दिवशी नेमकी घातली आणि हा इथे सटात काढून ठेवली आणि ती हरवली. अगो रवान दे, ठेवती तुझ्याकडे. पण आई, मला दुसरी चेन द्या असं मी म्हटलंय का तुम्हाला? फक्त या घरात चोरी झाली हे चुकीचं होतं, आणि जर का कोणी असं करत असेल तर त्याला वेळीच थांबवायला हवं, एवढंच म्हटलं मी सगळ्यांना. जाऊ दे ग, त्या चांगले दिसता, सांभाळून ठेव. आई खरंच नको मला. अगं असं काय करतोस? तुम्ही घरात कोणाला सांगितलंय का की ही चेन मला देता आहात म्हणून? कित्याक कोणाक सांगू पया? असं नाही आई. अहो, आजपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांमध्ये कधीच दुजाभाव केला नाही, आणि आज ही चेन तुम्ही मला देता आहात आणि सरिताला काही नाही, तर तिला वाईट वाटेलच ना. तसा नाही गो, सरिताचा पण हय हा, पण तू इतक्या वर्षांनी येलं. सासू म्हणाल माका तुका काहीतरी देऊचा वाटला. पण आई, त्यामुळे उगाच वाद नको ना. कित्याक वाद होतले? पण तू पण कोणाक सांगू नको. माधवाक पण काय सांगा नको. तुका माहित आहे ना तो कसा हा. त्याच्या पोटात काय रवाचा नाही. ठेव तुझ्याकडे, चांगले दिसता. चल आई, थांबा ना, बसा. किती अगो? सांगते. बसले आता, सांग फायदा. तुम्ही मला ही चेन दिलीत, मी ती ठेवून घेतली.
मी ऐकलं ना तुमचं. मग आता तुम्ही माझं ऐकाल. बोल काय ता. आई, तुम्ही आजारी आहात. हो माका काय दाढ भरली आ? मी बरा असय. तसं नाही आई. आई, तुम्हाला कोणीतरी दिसतं. तुम्ही कोणाशी तरी बोलत असता. हा एक आजार आहे आणि ह्याच्यावर वेळीच उपचार केले नाही तर त्रास होईल हो तुम्हाला. पण हा आजार लगेच दूर होऊ शकतो जर ह्याच्यावर योग्य ते उपचार झाले तर. जास्त काही नाही, डॉक्टर जे सांगतील ते सगळं ऐकायचं. ते काही औषधं देतील, ती वेळेवर घ्यायची. त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल, मनात कसलेही विचार येणार नाही. तुम्ही अगदी बऱ्या व्हाल, कसलेही भास होणार नाहीत तुम्हाला. फक्त आपण लवकरात लवकर डॉक्टरकडे जाऊया. निलिमा, माझ्या वाट्यात जाऊ नको. मी बरा असय. तू ह्याच्यात पडा नको, नाहीतर तू वाचूच नाही.